आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आईसाहेब, हे बघा, तुम्ही वेदाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका। ती रागात बोलून गेली। बास मीरा, एक शब्दही बोलू नकोस। शब्द सांत्वन नकोय मला। आता छान वाटत असेल ना तुला? पुन्हा तुझ्या मनासारखंच झालंय। आता एक काम कर, तू आता इथेच राहा, मी हे घर सोडून निघून जाते। या घराची मालकीण व्हायचं होतं ना तुला? ही संपत्ती हवी होती ना तुला? घे, आजपासून हे घरही तुझं आणि ही संपत्ती तुझी। मी मात्र हे घर सोडून चालली। अथर्व, बरं झालं आपण वेळीच आलो, नाहीतर काहीतरी बरं वाईट घडलं असतं केशवच्या बाबतीत। बाबा आता ते स्टेबल आहेत, पण मला असं वाटतं की त्यांना इथे ठेवायला नको। हो करेक्ट आहे, आपण त्यांना ठाण्याला शिफ्ट करूया एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये। आपल्या देखरेखीखाली ट्रीटमेंटही चांगली मिळेल त्याला तिथे। ठीक आहे, मग मी ॲम्ब्युलन्स अरेंज करतो। हां, आणि हो, त्याच्या घरच्यांनाही कळवावं लागेल ना? मी करतो कॉल, कळवतो त्यांना। अथर्व नाशिकला गेलाय, पण तो जिवंत परत येणार नाहीये हे सांगते। अथर्व, तू माणूस गुंड वाटतोय, तो काहीतरी करेल, तुम्ही सावध राहा। मीरा, माझं हे बुद्धिबळ तुझ्या आवाक्या बाहेरचं आहे। मी इथली वजीर आहे। माझं हे चक्रव्यूह तुला तोडता येणार नाही। पुढच्या एका चालीतच हरणारेस तू। वेदा, वेदा, तू माझं ऐकलं नाहीस ना? आपल्या आजीशी असं कोणी बोलतं का? ती माझी आजी नाहीये, ती आजी खूप चांगली होती, पण आता ती नाहीये। वेदा, मी तुला किती वेळा सांगितलंय, आपली आजी आपल्या चांगल्यासाठीच सांगते। तिच्यावर कधीच रागवायचं नाही, तिला उलट बोलायचं नाही, हे सांगितलंय की नाही तुला? आई, तू आजीची बाजू घेऊ नकोस। तूच बोलतेस ना की कोणाला घाबरायचं नाही, खरं खरं सांगायचं। मग सांगितलं मी खरं। वेदा, बरोबर आहे तुझं, आपण खरंच बोलायचं, पण त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत। वेदा, माझी तुला घराबाहेर जायला का सांगते? तू सुद्धा मला सोडून गेलीस ना, तर इथे माझं कोणीच राहणार नाही। हे आजीला का कळत नाही? वेदा, रडू नकोस, डोळे पुस बरं। अगं मीरा, 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 निघाल्या निघाल्या, आई साहेब निघाल्या। निघाल्या? कुठे? घर सोडून चालल्यात त्या। मी हॉल मध्ये पाहिलं त्यांना।
हरी मी येते पटकन. तू तोपर्यंत वेदाची काळजी घे. हं? तिच्याकडे लक्ष दे. हा आले मी. मॅडम वहिनी अगं तू सांग जरा समजून ऐका ना मॅडम नाही येते बघा, असं करू नका मॅडम. ऐका ना वहिनी मॅडम थांबा. त्या स्टुपिड मीरासाठी तुम्ही का घर सोडून चाललात? वेळ त्या मीराला लागलाय, आपण तिला घराबाहेर काढलं पाहिजे. तुम्ही घर सोडून जाऊ नका. माया, त्या मीराच्या मनासारखं होऊ देत. वहिनी हो, असं काय करताय? इतकी वर्ष या घराचा चांगला विचार केला तुम्ही. काल परवा आलेली ही मूर्ख मुलगी, तिच्यामुळे तुम्ही घर सोडून जायचा निर्णय घेताय. आणि वहिनी तुम्ही जाणार कुठे आणि राहणार कुठे? मॅडम एक्झॅक्टली, प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. आपण तिला बाहेर काढूया. हे बघा वहिनी, आणि या घराला तुमची गरज आहे. अहो रामपुरे कुटुंबाच्या तुम्ही आधारस्तंभ आहात. वहिनी हे बरोबर बोलतात. तुम्ही कुठे म्हणजे कुठे जायचं नाही. बॅग घ्यायची. नर्मदा बॅग सोड. मी आता अजिबात थांबणार नाही. अहो मॅडम, आई साहेब, आई साहेब थांबा ना. मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही नका ना जाऊ. मीरा, पाय सोड माझे. नाही नाही आई साहेब, मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. मीरा, मीरा लांब हो. आई साहेब बघा, असं नका ना करू. तुम्ही नका जाऊ. मीरा, माझा या घरावरती आता काही एक हक्क नाहीये. आई साहेब, तुम्ही असं का बोलताय? कारण माझ्याच घरात बाहेरचा एक माणूस येतो आणि मला माझ्याच माणसांपासून लांब करतो. अशा घरात कसं राहावंसं वाटेल मला? आई साहेब, असं काहीच नाही. मला सुद्धा वाटतं की सगळ्यांनी एकत्र राहावं. एक सून म्हणून तू तसं करणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. माझा मुलगा, मुलगी, नवरा, माझी नात, यांच्या सगळ्यांच्या मनात तू विष पेरलंस. माझी नात मला तिची वैरी समजते. हे सगळं कसं सहन करायचं मी? आता तर मला जगावंसंही वाटत नाहीये. आई साहेब, मीरा, किती वाईट आहेस ग तू. वेदाला वहिनीच्या विरोधात भडकवून काय मिळालं तुला? मी काहीच केलेलं नाहीये. आई साहेब, मी असं का करेन? मी सांगते तू का केलंस. हे घे. हेच हवं होतं ना तुला? तुला जपणार